अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जीविती ही मुख्यात लहान मुलांची जीवनदायिनी देवी आहे. श्रावण महिन्याच्या दर शुक्रवारी जीविती पूजन हे व्रत केलं जातं. जीविती या व्रताचे देवता आहे. जीविती आई ही लहान मुलांचे रक्षण करणारी देवी आहे. श्रावण महिन्याचा पहिल्या शुक्रवारी भिंतीवर गंधाने जीविताचे चित्र काढून किंवा जीविताचे छापील चित्र लावून स्त्रिया त्याची पूजा करतात. शुक्रवारी घरामधील सर्व लहान मुलांचे औक्षण करून जीविती आईला त्याचे रक्षण करावे अशी मनोभावने प्रार्थना केली जाते. श्रावणी शुक्रवार व जीवितीची पूजन हे अनेक घराण्याचा कुलधर्म किंवा कुळाचार आहे. श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवतेची व देवी लक्ष्मीची आराधना करून सुवासिनी पूर्णाचे भोजन व हळदी कुंकू, फुले, पाने व सुपारीसह दक्षिणा देऊन त्यांचा सत्कार केला जातो. श्रावणातल्या 4 शुक्रवारी जीविताची पूजा करतात. ह्या दिवशी संध्याकाळी फुटाणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवून आरत्या करतात. ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते. तर पूजा कशी करावी? जीविताचे चित्र श्रावण महिन्याच्या सुरुवातीचा जो वार असेल त्या वारी आपल्याला ते चित्र लावायचं असतं. तर श्रावण शुक्रवारी कुलदेवतेची व देवी लक्ष्मीची आणि जीविताची पूजा करावी. फुले, आकाडा व दुर्वा याची एकत्र करून केलेली माळ, कुंकू लावलेल्या 21 मण्यांचा कापसांचा चौरस देवीला घालावा. गंध, हळद, कुंकू, अक्षदा व्हाव्यात. जीवितीची आरती करावी. विड्यांच्या पानांबरोबर सुपारी व फळ ठेवून दूध, साखरेचा आणि गुळासह चणे फुटाण्यांचा नैवेद्य दाखवावा. स्वयंपाकात वरण, भात, लिंबू, चटणी, कोथिंबीर, वाटली डाळ, आमटी, फळभाज्या तुम्ही करू शकतात. ह्या दिवशी मुलांना वाण म्हणून तुम्ही आरत्या देतात त्या कराव्या. सवाशींच्या ताटाभोवती रांगोळी काढून जेवणास बसण्यापूर्वी पानापुढे विडा दक्षिणा ठेवून नमस्कार करावा. जेवण झाल्यावर सवनेसाच्या खऱ्या नारळाची ओटी भरावी. जीविताची पूजा झाल्यावर आरती करावी. घरातल्या लहान मुलांच्या पाटावर बसून त्यांना ओवाळावे. कुंकू लावून चणे, गुळ, फुटाण्यांचा नैवेद्य द्यावा. तर अशी विधी करावी. श्री स्वामी